हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023 मधला आज आपण एक नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आर्थिक. टॉपिक थोडा मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केलेत, भाग 1 आणि भाग 2. आजचं आपलं हा आर्थिक सेक्शनमधलं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिलीच न्यूज अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आहे, कारण बऱ्याच लोकांना फार मोठं कन्फ्युजन पण असेल की नक्की काय प्रकार झालेला आहे. सो वन बाय वन तुम्हाला मी सगळ्या गोष्टी या संदर्भानं त्या ठिकाणी सांगणार आहे. 8 नोव्हेंबर 2016 भारताच्या अर्थव्यवस्थेमधलं एक महत्त्वाचं पान त्या ठिकाणी आहे. या दिवशी नरेंद्र मोदी यांनी डिमॉनिटायझेशनची घोषणा केली. म्हणजे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा आता फक्त एक कागदाचे तुकडे असतील अशी अनाउन्समेंट त्या ठिकाणी केली. आणि जेव्हा या नोटा भारताच्या चलनातून बाद करण्यात आल्या तेव्हा नवीन काही नोटा त्या ठिकाणी आणण्यात आल्या. त्यातली एक महत्त्वाची आणि हाय व्हॅल्यू करन्सी होती, ती म्हणजे 2000 रुपयांची नोट. आता ही 2000 रुपयांची नोट त्यानंतर 2023 पर्यंत चर्चेत होती, परंतु काही गोष्टीमुळं त्या ठिकाणी ही 2000 रुपयाची नोट जी आहे ती चलनातून बाद करण्याचा किंवा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु याला डिमॉनिटायझेशन म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ओके, सो 2000 रुपयांची नोट बंद. मी काय शब्द वापरलाय? नोट बंद म्हणजे बाद करण्यात आलेलं नाही, बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे काय? भविष्यामध्ये 2000 रुपयाची नोट ॲज अ लीगल टेंडर म्हणून वापरली जाऊ शकते असं आरबीआयनं स्वतः परिपत्रक काढून सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे 2000 रुपयाची नोट असेल तर चेंज होत असेल तर ठीकच आहे, परंतु जर समजा इन केस दिलेल्या मुदतीमध्ये तुमची 2000 रुपयाची नोट चेंज झाली नाही तर काळजी करू नका. बँकांना ती नोट त्यांच्याकडे जमा करून घेऊन तुम्हाला त्याच्या बदल्यात तेवढ्याच करन्सीचे पैसे देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी. त्यामुळं भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जरी गेलात त्या विशिष्ट मुदतीनंतर तरी 2000 रुपयाची नोट चालू शकते, परंतु ती चलनातून कमी करायची आहे की चलनातून तिचा वापर जो आहे तो बंद करायचा आहे. आरबीआयला त्या सगळ्या नोटा आपल्याकडे घ्यायच्या आहेत म्हणून ती नोटातनं काढून तात्पुरती काढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सो 2000 रुपयाची नोट बंद त्या ठिकाणी आहे. हा निर्णय ऑब्व्हियसली आरबीआयने घेतला. जसं मागच्या वर्षी आयोगानं प्रश्न विचारला होता की नोटाबंदीची तारीख काय आहे, तो लक्षात ठेवा. इथं पण तारीख महत्त्वाची आहे. 19 मे 2023 या दिवशी आरबीआयनं 2000 रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याच्यासाठी सिंपल एक पॉलिसी आहे, ती म्हणजे क्लीन नोट पॉलिसी, स्वच्छ नोट धोरण जे असतं, ज्याच्यामध्ये काही विशिष्ट मुदतीनंतर किंवा कालावधीनंतर अर्थव्यवस्थेतल्या काही नोटा बंद त्या ठिकाणी करण्यात येतात. 2000 रुपयांच्या नोटांचं चलनातील मूल्य आपण त्या ठिकाणी बघूयात. 31 मार्च 2018ला 6.73 लाख कोटी रुपयांच्या नोटा 2000 रुपयांच्या अस्तित्वात होत्या आणि त्याचं एकूण चलनातलं प्रमाण होतं 37.3%. 31 मार्च 2023ला 3.62 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा होत्या, जसं एकूण करन्सीमधलं प्रमाण 10.8% होतं. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलं असेल की पूर्वी जे 37.3% प्रमाण होतं ते घटून 2023 मध्ये 10.8% झालं होतं. याचा अर्थ भारताच्या रेग्युलर व्यवहारामध्ये त्या ठिकाणी 2000 रुपयांच्या नोटांचं एकूण प्रमाण आणि मूल्य तुम्हाला त्या ठिकाणी कमी झालेलं दिसतं. ओके, हा फक्त रेफरन्स दिलेला आहे की जेव्हा नोटा काढून टाकण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्याचं मूल्य किती होतं आणि एकूण नोटांमध्ये त्याचं प्रमाण किती होतं. सो 31 मार्च 2023ला 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक होत्या. एवढ्या नंबर नोटा नाही, लक्षात ठेवा, एवढ्या व्हॅल्यूच्या 2000 रुपयाच्या नोटा होत्या आणि ह्याचं प्रमाण 10.8% इतकं करन्सीमध्ये होतं. 8 नोव्हेंबर 2016 रोजी जेव्हा ही नोट आपल्या व्यवहारामध्ये आली होती तेव्हा तिचं प्रमाण 89% होतं. म्हणजे 89% वरनं ते 37% झालं, नंतर 10.8% झालेलं होतं. सो हळूहळू त्या ठिकाणी 2000 रुपयांचं जे काही प्रमाण आहे ते कमी कमी झालेलं त्या ठिकाणी दिसतं. आरबीआय प्रत्येक नोटाचं सरासरी आयुष्यमान निश्चित करत असते. जेव्हा 2000 रुपयाची नोट आली होती तेव्हा आरबीआयनं ह्या 2000 रुपयांच्या नोटेचं आयुर्मान हे 5 वर्षाचं निश्चित त्या ठिकाणी केलं होतं. तो त्यांनी सांगितलंच होतं की 5 वर्ष त्या ठिकाणी या नोटाचं आयुर्मान असणार आहे, 5 वर्षानंतर आपल्याला त्या काढाव्या लागणार आहेत. ओके, सो त्यानंतर 5 वर्ष होऊन पण गेले, कारण 21 तसं बघायला गेलं तर 16 आणि 5 21 मध्ये व्हायला पाहिजे होतं, परंतु निर्णय हा 23 मध्ये झाला. परंतु
तर 18-19 पासूनच RBIनं या 2000 रुपयांच्या नोटाची नवीन छपाई जी आहे ती बंद त्या ठिकाणी केलेली होती. आता बघा, ही नोट बंद झाली म्हणजे नक्की काय होणार आहे लक्षात ठेवा. सो हे फार महत्त्वाचं आहे. जरी RBIनं 19 मे 2023 रोजी हा निर्णय घेतला असला तरी प्रत्येक नागरिकाला आता त्या ज्या नोटा आहेत त्या बदलण्याचा अधिकार आहे. आता ह्या ज्या नोटा आहेत 2000 रुपयाच्या, त्या 2000 रुपयाच्या नोटा लिगली तुम्ही बँकेमध्ये किंवा RBIच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये जाऊन बदलू शकता. पण त्यासाठी कालावधी काय बघा, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 ही तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण या कालावधीमध्ये RBIने सांगितलेलं आहे की तुमच्या 2000 रुपयांच्या नोटा तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2000 रुपयाची नोट दिली तर 2000 रुपयाच्या किमतीच्या इतर नोटा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाईल. मग 100-100च्या 20 नोटा दिल्या जातील, 500-500 1000 रुपयाच्या किंवा 200 रुपयाच्या नोटा त्या ठिकाणी दिल्या जातील. सो जी काय हाय व्हॅल्यू करन्सी आहे ती आता काढून टाकायची त्या ठिकाणी आहे. ओके, सो नोटा बदलण्यासाठी असलेला कालावधी 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023. प्रतिदिवस एका दिवसामध्ये तुम्ही नोटा किती बदलू शकता तर 20,000 रुपयांच्या. 20,000 रुपयांच्या नोटा म्हणजे थोडक्यात 10 नोटा. ओके, 10 नोटा 1,000 रुपयाच्या म्हणजे आपण त्या ठिकाणी 2,000 रुपयाच्या म्हणजे आपण 20,000 त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, सो 20,000 रुपये म्हणजेच दिवसाला तुम्ही मॅक्सिमम 10 नोटा त्या ठिकाणी बदलू शकता. बँकांकडून ग्रामीण व दुर्गम भागात नियुक्त व्यापार प्रतिनिधींमार्फत नोटा बदलण्याची प्रतिदिन मर्यादा 4,000 रुपये आहे. जर ग्रामीण भागामध्ये जे काही नियुक्त असलेले व्यापार प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमात तुम्ही 4,000 रुपयेपर्यंत नोटा बदलू शकता. आणि KYC पूर्तता करणारे, नो युअर कस्टमर यांची पूर्तता करणारे जे काही बँक खातेधारक आहेत त्यांना कितीही रकमेपर्यंत त्या ठिकाणी नोटा बदल करता येऊ शकतात. जर तुम्ही KYC केलं तर KYCच्या अंतर्गत तुम्हाला कितीही नोटा बदलण्याचा अधिकार आहे. पण लक्षात ठेवा, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या काळामध्ये तुमच्याकडे असलेल्या तुम्ही नोटा बदलू शकता. यासाठी दिवसाची मर्यादा 10 नोटांची आहे म्हणजे 20,000 रुपये तुम्ही बदलू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागामध्ये 4,000 रुपयांची मर्यादा आहे जर नियुक्त व्यापार प्रतिनिधींमार्फत तुम्ही जर नोटा एक्सचेंज करत असाल. आणि जर एखाद्या व्यक्तीने KYC केलं असेल तर प्रतिदिन कितीही नोटा त्या ठिकाणी बदलल्या जाऊ शकतात. ओके, येस, नोटा बदलण्याचं ठिकाण कुठं तुम्ही नोटा बदलू शकता, ज्या काही बँका आहेत, मग खाजगी असू द्या किंवा सरकारी असू द्या, आणि RBIची 19 प्रादेशिक कार्यालय रिजनल ऑफिसेस आहेत तिथं तुम्ही त्या ठिकाणी नोटा बदलू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता 30 सप्टेंबर हा कालावधी दिला आहे आपण, लक्षात आलं इथं की 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हा नोटा बदलून घ्यायच्या आहेत. जर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुमच्या नोटा जर तुमच्याकडून बदलून घेणं शक्य झालं नाही तर 30 सप्टेंबर 2023 नंतर नोटांचा वैध किंवा विधिसम्मत चलन म्हणजेच लीगल टेंडर म्हणून दर्जा कायम राहणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ या कालावधीनंतर कोणीही तुमच्याकडून ही नोट घेण्यासाठी नकार देऊ शकणार नाही. कारण RBIनं स्वतः सांगितलेलं आहे की 30 सप्टेंबर ॲज अ लीगल टेंडर म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. कारण का, काही महिन्याचा कालावधी त्यांना त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. वस्तू, याचा अर्थ काय बघा, लीगल टेंडर म्हणजे काय, वस्तू आणि सेवा खरेदीसाठी 2,000 रुपयाची नोट त्यांना वापरता येऊ शकते किंवा परत तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुम्ही नोटा जमा करू शकता किंवा एक्सचेंज त्या ठिकाणी करू शकता. 30 सप्टेंबर पूर्वी किंवा 30 सप्टेंबर नंतर ही 2,000 रुपयांच्या नोटा घेण्याला कोणालाही नकार देता येणार नाही. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. 2,000 रुपयाची नोट गुलाबी रंगाची आहे, त्याच्या मागील बाजूस मंगळयानाचं चित्र आहे आणि 8 नोव्हेंबर 2016 पासून ही आपल्या चलनात त्या ठिकाणी आलेली होती. सो बऱ्याच आकडेवारी त्या ठिकाणी आहे. आपण जेव्हा क्विक रिव्हिजन बघणार आहोत तेव्हा आपण ही गोष्ट बघणार आहोत. 2005 पूर्वी छपाई केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा निर्णय देखील डिसेंबर 2015 म्हणा इथं पास झालेला आहे. 23 डिसेंबर 2015 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता की 2005च्या पूर्वी छापलेल्या 5,000 आणि 1,000 रुपयाच्या नोटा त्यांनी चलनातून मागे घेण्याचा निर्णय होता. यापूर्वी देशात झालेलं निश्चलीकरण 8 नोव्हेंबर 2016 माहिती असू द्या, ज्याच्यामध्ये 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा त्या ठिकाणी चलनातून रद्द करण्यात आला. नोटाबंदी करण्याचं कारण काय आहे, काळ्या पैशाच्या साठेबाजीसाठी 2,000 रुपयांच्या नोटांचा वापर त्या ठिकाणी वाढत होता कारण हाय व्हॅल्यू करन्सी होती. सो 2,000 रुपयाची नोटा बंद करण्याचा
त्याचा निर्णय काय आहे, तर कारण काय आहे, तर मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा स्टोरेज करण्यासाठी 2,000 रुपयाच्या नोटा वापरायच्या आणि सामान्य चलनातून 2,000 रुपयाच्या नोटा त्यांना गायब त्या ठिकाणी झालेल्या होत्या. त्यामुळं सामान्य लोकच त्या ठिकाणी वापरत नाही, फक्त त्याचा साठेबाजीसाठीच वापर होत असेल तर त्या व्हॅल्यूच्या नोट ठेवून काय उपयोग नाही. याचा अर्थ भारतामध्ये जर बघायला गेलं तर सध्याला बघा 50 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाची नोट आहे आणि 200 रुपयाची नोट आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही मोठी नोट त्या ठिकाणी नाही. ओके, सो माहिती असू द्या, आता भारताकडे जास्तीत जास्त हाय व्हॅल्यूची करन्सी कुठली राहिली आहे, 200 रुपयांची आहे. ओके, सो फक्त माहिती असू द्या, 2,000 रुपयाची नोट भविष्यामध्ये वापरण्यात यायला थोडी अडचण त्या ठिकाणी येईल. ओके, येस, जर आम्ही बघत असलेल्या व्हिडिओच्या तुम्हाला नोट्स जर हव्या असतील तर तुम्ही आमचं मिथून भोसले स्वयं नावाचं ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 21 रुपयामध्ये दर महिन्याच्या PDFs त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आमचा हेतू हा आहे की फ्री दिल्यानंतर व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत कळत नसते, म्हणून आम्ही थोडीफार नाममात्र फी घेऊन तुमच्याकडून ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड करायला सांगत असतो, कारण फुकट दिल्यानंतर लोकांना त्या गोष्टींची किंमत राहत नसते, म्हणून आम्ही थोडी नाममात्र शुल्क त्या ठिकाणी घेतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती तुम्ही प्रिंट PDF जी आहे ती डाउनलोड करा आणि मगच व्हिडिओ बघायला सुरुवात करा, कारण तुम्हाला हे जे समोर सगळे लेक्चर दिसत आहेत हे सगळेचे सगळे लेक्चर तुम्हाला PDF मध्ये ॲज इट इज दिसत आहेत. सो नोट्स काढण्यामध्ये वेळ घालवण्यात गरज नाही. सो बी स्मार्ट वर्क करायला शिका, कारण आपल्याकडे भरपूर सारा अभ्यास त्या ठिकाणी पडलेला आहे. 1 बाय 1 जर नोट्स तुम्ही काढत असाल, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला आमचे लेक्चर्स फार आवडतात, तुम्ही नोट्स काढत वगैरे बसताय. सो नोट्स काढण्याची काही आवश्यकता नाही. जे काही रेडीमेड आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहेत त्या घेऊन बसायच्या आहे आणि आम्ही सांगतो तशा पद्धतीनं मस्त अंडरलाईन करायचं आहे किंवा व्हॅल्यू ॲडिशन त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, येस, नंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट स्मार्ट. ओके, सो प्रोजेक्ट स्मार्ट कशा संदर्भात आहे, तर मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातली पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे आणि ह्या बुलेट ट्रेनच्या मध्ये येणारी जी काही त्या ठिकाणी रेल्वे स्थानक आहेत त्या रेल्वे स्थानकाभोवतीचा परिसर चांगला करण्यासाठी किंवा सुशोभित करण्यासाठी हा प्रोजेक्ट स्मार्ट आहे. सो लक्षात ठेवा, प्रोजेक्ट स्मार्ट कशाची संदर्भात आहे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गांवरील स्थानकांभोवतीचा परिसर विकसित करणे. लक्षात ठेवा, प्रोजेक्ट स्मार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला काय आलं पाहिजे लक्षात, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, इथं जे काही स्थानक आहे त्या स्थानकांचा विकास करण्यासाठीची योजना आहे, ज्याच्यामध्ये स्थानकात पोहोचण्यासाठी सुविधांची उभारणी असेल, प्रवाशांच्या सोयीसुविधांची बांधणी असेल, स्थानिक परिसरात आर्थिक विकासांची पायाभरणी असेल. परंतु ओव्हरऑल लक्षात ठेवा, प्रोजेक्ट स्मार्ट मुंबई अहमदाबाद मार्गावरील रेल्वे स्थानकांचा विकास करण्याशी संदर्भात आहे, ज्याच्यामध्ये टोटल 4 स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. त्यातले 2 आहेत आपल्या महाराष्ट्रातले आणि 2 आहेत गुजरातमधले, साबरमती आणि सुरत गुजरातमधले, विरार आणि ठाणे महाराष्ट्रातले त्या ठिकाणी आहे. आणि या स्थानकांचा विकास करण्यासाठी 2 केंद्रीय मंत्रालये आणि 1 आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची कंपनी, जी कंपनी बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विविध प्रकल्पांना अर्थसहाय्य करत असते. सो माहिती असू द्या, प्रोजेक्ट स्मार्टसाठी खालीपैकी कोणकोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आणि कंपन्यांनी सामंजस्य करार त्या ठिकाणी केलेला आहे, तर केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय, केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी, त्याला जायका असं देखील म्हटलं जातं बघा. सो माहिती असू द्या, सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता हीच आहे. जो काही प्रोजेक्ट स्मार्ट आहे त्या प्रोजेक्ट स्मार्टच्या विकासासाठी किंवा त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या मंत्रालयांनी करार केलेले आहेत, केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालय, केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि जपानची जायका नावाची कंपनी त्या ठिकाणी आहे, यांनी एकमेकांशी करार केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून हे स्थानक जी आहे ती विकसित केली जाणार आहे. ओके, येस, नंतर आहे कोची वॉटर मेट्रो. ओके, जसं शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी त्या ठिकाणी मेट्रो सर्व्हिस आहे, तशी वॉटर मेट्रो आहे, म्हणजे वॉटरमध्ये पाण्यामध्ये असलेली मेट्रो सर्व्हिस आहे. कारण कोची नावाचं जे काही शहर आहे त्या कोची शहराच्या आजूबाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मुख्य बेटं आहे, त्या बेटांना कनेक्ट करण्यासाठी अशा प्रकारची ही वॉटर सेवा सुरू करण्यात आलेली आहे, वॉटर मेट्रो सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रश्न असा विचार करू शकतो की देशातली पहिली वॉटर मेट्रो कुठं सुरू करण्यात आलेली आहे, तर तिचं ठिकाण आहे कोची. कोची हे कुठं ठिकाण आहे, केरळमध्ये. त्यामुळे आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं, हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. सो हे आहे केरळ. देशातली पहिली वॉटर मेट्रो कोची शहरामध्ये आहे, ज्याचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल 2023 रोजी केलं.
केरळ सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी जर्मन बँक KfW या ठिकाणी अर्थसहाय्य करणार आहे. टोटल 76 किलोमीटर लांबीचा हा वॉटर मेट्रो प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये कोचीमधील जे काय 10 बेटं आहेत त्यांना मुख्य शहरांशी जोडण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे इथं मध्ये कोची शहर आहे आणि आजूबाजूला अशी 10 बेटं आहेत. या 10 बेटांच्या मार्गावर अशा प्रकारची वॉटर मेट्रो त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून या बेटांवरील लोकांना किंवा इथून ह्या लोकांना जाण्यासाठी ही वॉटर सेवा मेट्रो त्या ठिकाणी असेल. याच्यामध्ये 78 इलेक्ट्रिक हायब्रिड नौका आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकवर पण चालणार आहेत आणि डिझेलवर पण चालणार आहेत. नौकेचं नाव आहे मुझिरीस. ओके, हे जे काही मेट्रो सेवा अवेलेबल करण्यासाठी जे काही जहाजं किंवा नौका तयार करण्यात आलेल्या आहे त्याला मुझिरीस असं नाव आहे आणि कोचीन शिपयार्डनं अशा प्रकारची बांधणी त्या ठिकाणी केलेली आहे. सो मला असं वाटतं की साधा सिंपल आयोग प्रश्न विचारू शकतं की देशातली पहिली वॉटर मेट्रो सर्व्हिस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्या शहराचं नाव आहे कोची. किंवा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते राज्य आहे केरळ. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. चलो नेक्स्ट. नंतर आहे मुंबई कोस्टल रोड प्रकल्प. मुंबईमध्ये जो काही सागरी किनारी मार्ग आहे त्या सागरी किनारी मार्गाबद्दल आपण बघणार आहोत, कारण तो साधारणपणे या वर्षाच्या किंवा पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत वापरण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु या कोस्टल रोड प्रकल्प 2 अँगलने महत्त्वाचा आहे, कारण याचं नामकरण जे आहे ते छत्रपती संभाजी महाराज किनारी महामार्ग असं करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. सो असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज किनारी महामार्ग हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम आहे. कुठून कुठपर्यंत आहे बघा. मरीन लाईन्स जो दक्षिणी विभागामध्ये आहे आणि कांदिवली जे उत्तर विभागामध्ये त्या ठिकाणी आहे. सो थोडक्यात कांदिवली ते मरीन लाईन्स हा जो काही साधारणपणे 29.2 म्हणजे राऊंड फिगरमध्ये 30 किलोमीटरचा जो काही किनारी भाग आहे तिथं त्या ठिकाणी हा रोड बनवला जाणार आहे. बेसिकली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मोठ्या प्रमाणात इथं ट्रॅफिक त्या ठिकाणी असतं आणि हे ट्रॅफिक कुठेतरी बाह्य मार्गाने वळवण्यात यावं म्हणून त्या ठिकाणी जो काही मुंबईला फार मोठा समुद्र किनारा भेटलेला आहे त्या समुद्र किनाऱ्याच्या शेजारी त्या ठिकाणी भर समुद्रामध्ये टाकून त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला आहे, म्हणून त्याला कोस्टल रोड. कोस्टल म्हणजे रोड म्हणजे काय, जर तुम्हाला फोटोग्राफ्समध्ये दिसत असेल तर बघा इथं मोठ्या प्रकारे समुद्र आहे आणि ह्या समुद्रामध्ये अशा प्रकारे भर घालून पूल वगैरे ब्रिजेस वगैरे बांधून अशा प्रकारे रोड तयार करण्यात येत आहे. सो कोस्टल रोड प्रकल्प मुंबईमध्ये आहे जो साधारणपणे 29.2 किलोमीटर आहे. पहिला टप्पा जो आहे तो प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक जो आहे त्याच्या दरम्यान आहे. 9.98 म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटरचा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर 12,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत समुद्राखालील बोगदे त्या ठिकाणी आहेत आणि नोव्हेंबर 2023 पर्यंत हे बोगदे खुले होण्याची शक्यता आहे. 2.7 किलोमीटरचे दुहेरी बोगदे आहेत. एक आहे गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी मार्ग आणि दुसरा आहे गिरगाव चौपाटी ते मलबार हिल. म्हणजे एकाच ठिकाणाहून एक इकडे जाणार आहे आणि इकडेही जाणार आहे म्हणून त्याला आपण दुहेरी बोगदे त्या ठिकाणी म्हणतो. सो गिरगाव चौपाटीपासून प्रियदर्शनी पार्कपर्यंत आणि गिरगाव चौपाटीपासून मलबार हिलपर्यंत 2.7 किलोमीटर लांबीचे हे दुहेरी बोगदे आहेत आणि ह्याची खोली जी आहे ती समुद्र सपाटीपासून 17 ते 20 मीटरपर्यंत आहे. सो बेसिकली जर बघायला गेलं तर समुद्राखालील हा भारताचा पहिलाच महामार्ग म्हणता येईल किंवा मार्ग म्हणता येईल, कारण समुद्राखालची मेट्रो जी काही रेल्वे सेवा आहे ती कोलकातामध्ये सुरू झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी जर बघायचं असेल तर समुद्राखालचा बोगदा किंवा हा प्रकार जो आहे तो पहिल्यांदाच भारतामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. ओके, सो समुद्राखालचा बोगदा त्या ठिकाणी हे या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य त्या ठिकाणी असणार आहे. ओके, नंतर आर्थिक गुन्ह्यामध्ये जे काही गुंतलेले व्यक्ती आहेत त्यांचं एक वेगळं रेकॉर्ड करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय आर्थिक गुन्हे नोंद एक रजिस्ट्री तयार केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये आर्थिक गुन्हेगारीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती आणि कंपन्यांचा डेटाबेस आहे. सो व्हॉट इज राष्ट्रीय आर्थिक गुन्हेगारी नोंद, तर आर्थिक गुन्हेगारीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती आणि कंपन्यांचा डेटाबेस. ओके, ह्याची निर्मिती केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाने केलेली आहे, ज्याच्यामध्ये ह्या आर्थिक गुन्ह्यामध्ये गुंतलेले व्यक्ती आणि संस्था आहेत त्यांना विशेष ओळख क्रमांक देण्यात येणार आणि हे ओळख क्रमांक त्यांच्या आधार आणि पॅन क्रमांकाला जोडले जाणार आहे. सो बेसिकली या इकॉनॉमिक क्राईममध्ये गुंतलेले जे काही संस्था आणि व्यक्ती आहेत त्यांना एक
आय डी दिला जाणार आणि ह्या आय डी जो आहे तो आधार आणि पॅन क्रमांकाला जोडलं जाणार. बरेच लोक आहे बघा, नीरव मोदी असतील, माल्ल्या असेल, हे आर्थिक गुन्हेगार आहेत, ते देश सोडून पळून गेलेले आहेत. ओके, त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे एक विशिष्ट ओळख त्या ठिकाणी क्रमांक दिला जाणार आहे. ओके, येस. नंतर आहे भूबंदराचं लोकार्पण म्हणजे लँड पोर्ट. लँड पोर्टचं अनावरण झालेलं आहे. बेसिकली कन्सेप्टमध्ये जास्त जाऊ नका की लँड पोर्टमध्ये असतं काय, पण एक ओव्हरऑल मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणारच आहे. सो हे जे काय लँड पोर्ट आहे ते लँड पोर्टचं ठिकाण कुठं आहे तर दावकी. दावकी हे ठिकाण मेघालयमध्ये आहे. त्यामुळे असा आयोग प्रश्न विचारू शकतं की दावकी या ठिकाणी नुकतंच भूबंदराचं किंवा लँड पोर्टचं लोकार्पण झालं, ते खालीपैकी कोणत्या राज्यात आहे. सो मेघालय राज्यामध्ये दावकी नावाचं ठिकाण आहे, तिथं ह्या लँड पोर्टचं लोकार्पण झालेलं आहे. नित्यानंद राय जे केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत, त्यांनी या बंदराचं लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे. सो बेसिकली भारत आणि बांगलादेश दरम्यान जो काही व्यापार चालतो त्या व्यापाराला चालना देण्यासाठी अशा प्रकारचा लँड पोर्ट त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. हे जे काय लँड पोर्ट असतं ते कुठं असतं तर दोन देशांच्या सीमेवर असतं. समजा एक इकडं देश आहे आणि एक इकडं देश आहे, ह्या सीमेवरती अशा प्रकारे हे लँड पोर्ट असतं. याचा उपयोग काय असतो तर दोन्ही देशामध्ये रस्त्यांच्या मार्गाने होणारी व्यक्तींची आणि मालाची वाहतूक नियंत्रित करता येतं. इथं जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं पोर्ट असेल तर दोन्ही देशांच्या दरम्यान जी काही वाहतूक होते व्यक्तींची आणि मालांची, ही कंट्रोल केली जाऊ शकते. प्रशासकीय आणि संरक्षण यंत्रणा जी आहे त्यांना देशातून जाणाऱ्या येणाऱ्या मालावर आणि प्रवाशांवर लक्ष ठेवता येतं आणि गरज पडल्यास तपासणी देखील करता येते. सो बेसिकली दोन देशांमध्ये व्यापार चांगला व्हावा, दोन देशांमध्ये होणाऱ्या व्यक्तींची आणि मालांची वाहतूक चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून त्या ठिकाणी हे लँड पोर्ट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. सो बेसिकली पोर्ट म्हटल्यानंतर, बंदर म्हटल्यानंतर आपल्याला समुद्र लक्षात येतो, परंतु हा पोर्ट जो आहे तो त्या ठिकाणी जमिनीवरती त्या ठिकाणी असणार आहे, दोन देशाच्या सीमेवरती. सो मेघालयमध्ये भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान जी सीमा आहे त्या ठिकाणी दावकी नावाचं ठिकाण आहे. या दावकीमध्ये लँड पोर्टचं लोकार्पण झालेलं आहे. सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना इथंच विचारू शकतं की लँड पोर्टचं लोकार्पण किंवा दावकी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मेघालय. ओके, येस. नेक्स्ट, साखर उत्पादनामध्ये मागच्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र राज्य अग्रेसर होतं, परंतु यावर्षी उत्तर प्रदेशनं आपल्याला साखर उत्पादनामध्ये पाठीमागं टाकलेलं आहे. सो मागं टाकलेलं राज्य आहे महाराष्ट्र. उत्तर प्रदेशनं महाराष्ट्राला पाठीमागं टाकून साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे. उत्तर प्रदेशमधलं साखर उत्पादन जे आहे ते 107.29 लाख टन आहे. महाराष्ट्र फार पाठीमागे नाही आहे, 105.3 लाख टन त्या ठिकाणी आहे. 2022-23 मधील ऊस उत्पादन ऑब्विसली उत्तर प्रदेशमध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या ऑलमोस्ट दुप्पट त्या ठिकाणी साखर उत्पादन आहे. याचा अर्थ प्रति एकर उत्पादन जे आहे महाराष्ट्राचं प्रमाण ते जास्त आहे, कारण महाराष्ट्रामध्ये निम्मच क्षेत्र ऊसाखाली आहे बघा. उत्तर प्रदेशमध्ये 28 लाख हेक्टर आहे तर महाराष्ट्रामध्ये 14 लाख आहे. त्यामुळं महाराष्ट्र तरी पण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या पुढं होतं, कारण प्रति हेक्टरी किंवा दर एकरी उत्पन्न क्षमता जी आहे, उत्पादन क्षमता, ती महाराष्ट्राची त्या ठिकाणी जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये 210 कारखाने आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये 118 कारखाने त्या ठिकाणी होते. परंतु ओव्हरऑल लक्षात ठेवा, साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राला पाठीमागे टाकून एक नंबरचं राज्य कुठलं झालेलं आहे तर उत्तर प्रदेश त्या ठिकाणी झालेलं आहे आणि काही फरक जास्त मोठा नाहीये. नंतर आहे देशातील सर्वात मोठा स्काय वॉक पूल, जे काही पादचारी आहे त्या पादचाऱ्यांसाठी हा पूल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. चेन्नई या ठिकाणी हा बनवण्यात आलेला आहे. एम के स्टॅलिन जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा त्या ठिकाणी हा निर्णय आहे. मंबलम रेल्वे स्टेशन ते टी नगर बस टर्मिनस, म्हणजे रेल्वे स्टेशन पासून बस टर्मिनस पर्यंत जाण्यासाठी हा स्काय वॉक त्या ठिकाणी आहे. जर समजा रेल्वे स्टेशन मधून जर एखाद्याला बस गाडी पकडायची असेल तर तो या स्काय वॉकच्या माध्यमातून त्या बस टर्मिनसवर जाऊ शकतो. 570 मीटर लांबीचा आणि 4.2 मीटर रुंदीचा त्या ठिकाणी हा देशातला सर्वात मोठा स्काय वॉक पूल त्या ठिकाणी आहे, जो चेन्नईमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जसं तुम्ही मे महिन्याच्या चालू घडामोडी बघताय तसं तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडी देखील एवढ्याच डिटेल पद्धतीने जर बघायच्या असतील तर आमचं मिथुन भोसले स्वयं नावाचा ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडी विथ PDF तुम्हाला पाहायला मिळतील, जिथं आम्ही दर महिन्याचा
चालू घडामोडीचा संदर्भपूर्ण आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, येस. नंतर आहे विंग इंडिया 2024 मध्ये भारतामध्ये ही नागरी उड्डाणावरील आशियातील सर्वात मोठी कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. सो नागरी उड्डाण म्हणजे काय, तर सिव्हिल एव्हिएशन. सिव्हिल एव्हिएशनच्या संदर्भात आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम, त्याचं नाव आहे विंग इंडिया 2024 मध्ये, म्हणजे जानेवारी 2024 मध्ये त्याचं आयोजन होणार आहे. सो असाच प्रश्न आयोग विचारू शकतो की विंग इंडियाचं आयोजन कुठं केलं जाणार आहे, तर बेगमपेट विमानतळ जे हैदराबादमध्ये आहे तिथं या प्रकारचा उपक्रम राबवला जाणार आहे. जानेवारी 2024. कनेक्टिंग द वर्ल्ड, सेटिंग द स्टेज फॉर इंडिया ॲट 2047. फक्त लक्षात ठेवा कनेक्टिंग द वर्ल्ड, एवढं चांगलं लक्षात ठेवा. रादर प्रश्न विचारताना विंग इंडिया 24चं आयोजन कोणत्या शहरामध्ये केलं जाणार आहे, तर हैदराबाद, हे तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूया. क्विक रिव्हिजनचा हेतू हाच असतो की पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये जे काही झालेलं आहे ते 2-3 मिनिटांमध्ये आपण रिवाईज करू, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनची पण सवय लागेल, कारण बरेच लोक रिव्हिजन करत नाहीत. लक्षात ठेवा, जेवढी जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी परीक्षेला चांगलं असणार आहे. एक पुस्तक तुम्ही किती वेळा मॅक्सिमम वाचताय, त्याला रिवाईज किती वेळा करताय, त्याच्यावर तुमची प्रिलिम्स आणि मेन्स किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही पास होणार आहात ते मॅटर करतं. ओके, सो 2000 रुपयाची नोटा बंद करण्याचा निर्णय RBIने 19 मे 2023ला घेतलेला आहे. क्लीन नोट पॉलिसीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 31 मार्च 2023 रोजी भारताच्या एकूण चलनामध्ये 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. याचं प्रमाण 10.8% त्या ठिकाणी होतं. 8 नोव्हेंबर 2016ला ही नोट भारताच्या वापरामध्ये आली, चलनात आली. 89% तेव्हा प्रमाण त्या ठिकाणी होतं. RBI प्रत्येक नोटांचं मूल्य ठरवत असते. RBIनं 2000 रुपयाच्या नोटाचं मूल्य त्या ठिकाणी किती ठेवलं होतं, त्या ठिकाणी 5 वर्षाचं ठेवलं होतं. 23 सप्टेंबर 2023 ते 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी तुम्हाला नोटा बदलता येतील. 10 नोटा म्हणजे 20,000 रुपयाच्या नोटा तुम्हाला बदलण्याचा अधिकार असेल. ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये व्यापार प्रतिनिधीमार्फत 4,000 रुपयेपर्यंतच्या नोटा बदलू शकता, आणि जर KYC पूर्तता करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कितीही रकमापर्यंत नोटा बदल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. RBIच्या 19 प्रादेशिक ऑफिसेस आणि ज्या काही बँका आहेत त्या बँकांमध्ये तुम्ही नोटा बदलू शकता. 30 सप्टेंबर 2023 नंतर देखील हे ॲज अ लिगल टेंडर म्हणून वापरलं जाऊ शकतं. याचाच अर्थ एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी या नोटांचा वापर करू शकता. 30 सप्टेंबरच्या पूर्वी आणि नंतरही तुम्हाला ही नोट स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकणार नाही. 2000 रुपयाची नोट जी आहे ती गुलाबी रंगाची आहे, त्याच्यावर मंगळयानाचं चित्र आहे, आणि 8 नोव्हेंबर 2016 पासून ती चर्चेत आली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या नोटा बंद करण्याचा निर्णय का घेतला आहे, कारण मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाच्या साठेबाजीसाठी 2000 रुपयांच्या नोटा वापरल्या जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून म्हणजे सामान्य चलनातून गायबच झाल्या. त्या थोडक्यात याचा अर्थ काय, जे काही सामान्य नागरिक आहे ते सामान्य नागरिक 2000 नोटाचा वापर करतच नव्हतं. 100, 200 आणि 50 रुपयांच्याच नोटा त्या ठिकाणी वापरल्या जायचा. जेव्हा की आता 2000 रुपयाची नोट त्या ठिकाणी बंद होणार आहे, त्यामुळे भविष्यात मॅक्सिमम हाय व्हॅल्यू करन्सी आपल्या भारतामध्ये राहणार आहे 200 रुपये. ओके, येस. नंतर आहे मुंबई अहमदाबाद मार्गावरील जी काही स्थानक आहे त्यांचा विकास करण्यासाठी प्रोजेक्ट स्मार्ट सुरू करण्यात आलेला आहे. आणि या प्रोजेक्ट स्मार्टसाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन कंपनी एजन्सी यांनी त्या ठिकाणी करार केलेला आहे. साबरमती, सुरत, विरार आणि ठाणे या मार्गांवर अशा प्रकारे काय केलं जाणार आहे, या स्थानकावर विकास केला जाणार आहे. देशातील पहिली वॉटर मेट्रो कोची म्हणजेच केरळ शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. केरळ सरकारचा हा उपक्रम आहे. KFW नावाची जर्मन कंपनी त्या ठिकाणी सहाय्य करणार आहे. मुझिरीस नावाची नौका त्या ठिकाणी आहे, जी इलेक्ट्रिक हायब्रिड प्रकारातील आहे. कोचीच्या शेजारी असलेल्या 10 बेटांना मुख्य शहराशी जोडण्यासाठी हा उपक्रम त्या ठिकाणी आहे. नंतर मुंबईच्या शेजारी असलेला जो काही अरबी समुद्र आहे त्याच्यामध्ये भर टाकून मुंबई कोस्टल रोड प्रकल्प तयार करण्यात येतोय, आणि त्याची नामकरण छत्रपती संभाजी महाराज किनारी महामार्ग आहे. साधारणपणे 29.2 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. 12,000 कोटी रुपये खर्च आहे. या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे देशातला पहिला समुद्राखालचा बोगदा त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे, जो नोव्हेंबर 2023 पर्यंत खुला होऊ शकतो. 2.7 किलोमीटर लांबीचे हे दुहेरी बोगदे आहेत. गिरगाव चौपाटीपासून प्रियदर्शनी पार्क ते मलबार हिल पर्यंत त्या ठिकाणी आहे. 17 ते 20 मीटर समुद्र सपाटीपासून त्या ठिकाणी खोलीवरती असणार आहे. जे काय आर्थिक गुन्ह्याशी संबंधित संस्था आणि व्यक्ती आहे त्यांची नोंद करण्यासाठी राष्ट्रीय आर्थिक गुन्हे नोंद त्या ठिकाणी तयार केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक गुन्हेगाराला त्या ठिकाणी एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येईल, आणि हा ओळख क्रमांक आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्यात येईल. नंतर मेघालयमधल्या दावकी या ठिकाणी लँड पोर्टचं अनावरण करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये
माध्यमातून भारत आणि बांगलादेशमधल्या व्यापाराला चालना त्या ठिकाणी देण्यात येईल. नित्यानंद राय जे केंद्रीय गृह राज्यमंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारच्या पोर्टचं अनावरण केलं. उत्तर प्रदेशनं महाराष्ट्र राज्याला साखर उत्पन्नामध्ये पाठीमागे टाकून प्रथम क्रमांकाचं राज्य असण्याचा नाव लौकिक त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. बेसिकली डिफरन्स जास्त नाही, उत्तर प्रदेश 107 आहे, महाराष्ट्र 105 त्या ठिकाणी आहे. परंतु ऊस उत्पादन जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र अगदी दुप्पट आहे असं म्हणता येईल. 28.53 आणि 14.87. ओके. नंतर देशातला पहिला स्कायवॉक पूल जो आहे तो चेन्नईमध्ये तयार करण्यात आलेला आहे. 570 मीटरचा हा पूल त्या ठिकाणी आहे. ओके. येस. नंतर आहे विंग इंडिया नावाचा नागरी उड्डाणावरील म्हणजे सिव्हिल एव्हिएशनचा एशियातला सर्वात मोठा कार्यक्रम हैदराबाद या ठिकाणी होणार आहे. कनेक्टिंग द वर्ल्ड अशी या त्याची त्या ठिकाणी थीम आहे. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.